उन्हाळा हा सहजासहजी कोणाला आवडत नाही, पण उन्हाळ्यात एक असं फळ येतं ज्याच्यासाठी सगळेच दिवाने आहेत. तो म्हणजे आपला फळांचा राजा आंबा. तर चला मग मित्रांनो, आपण आता आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज बघून घेऊया, जाणून घेऊया आंब्यापासून आपण काय काय बनवू शकतो ते. चला मग मित्रांनो, पाहूया आंब्याचा शिरा कसा बनवायचा तो. त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे रवा, साखर, दूध, पाणी, आंब्याचा गर, तूप आणि वेलचीची पूड. सर्वप्रथम आपण एक कढई तापवून घेऊया. पहा, आपली कढई चांगली तापली आहे. आता आपण त्यात रवा घालून व्यवस्थित असा सुखाच तो भाजून घेऊया. गॅसवर आपण रवा चांगल्या प्रकारे भाजून घेऊया. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर एका टोपात पाणी आणि दूध हे दोन्ही एकत्र करून गरम करायला ठेवूया. दूध आणि पाण्याचं मिश्रण गरम होत आहे, तोपर्यंत आपण इथे व्यवस्थित असा रवा भाजून घेऊया. रवा पहिला आपण बिना तूप घालता व्यवस्थित असा परतवून घेऊया. पहा, तो व्यवस्थित असा सुका आपण भाजून घेतला आहे. तो थोडा खुल्ला पण आहे. आता आपण त्यात तूप घालूया. तूप घालून व्यवस्थित रवा भाजून घेऊया. आता रवा आपण मस्त सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतत राहूया. रवा हा आपल्याला न थांबता परतत राहायचा आहे. आपण सारखा परतत राहूया, ज्यामुळे तो सगळीकडून व्यवस्थित असा भाजला जाईल आणि रंग देखील सुरेख येईल. किती मस्त सोनेरी रंग आला आहे तो, आणि रवा खुल्ला देखील आहे. आता आपण त्यात आंब्याचा गर घालून व्यवस्थित असा मिश्रण एकजीव करून घेऊया. आंब्याचा गर घातल्यानंतर रव्यात कोणत्याही प्रकारच्या गुठल्या राहणार नाही याची व्यवस्थित अशी आपण काळजी घेऊया. आणि सगळ्या गुठल्या मोडत मोडत व्यवस्थित असा रवा आंब्याबरोबर मिक्स करून घेऊया. आंब्याचा गर आणि रवा एकत्र असा व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपण त्यात गरम केलेलं दूध आणि पाण्याचं मिश्रण घालून घेऊया. मिश्रण आपण थोडं थोडं प्रमाणात घालून घेऊया, जेणेकरून आपल्याला अंदाजा येईल ह्यात किती मिश्रण लागणार आहे ते. अंदाजाने आपण त्यात मिश्रण एकत्र करत जाऊया. व्यवस्थित असं मिश्रण एकत्र झाल्यावर आपल्याला मिश्रण हे खूप जास्त ओलं करायचं नाही आहे. आपण जेवढा रवा आणि आंब्याचा गर त्यात टाकला आहे त्या प्रमाणात आपल्याला ते दूध आणि पाण्याचं मिश्रण त्यात टाकायचं आहे. मला जितकं मी दूध आणि पाण्याचं मिश्रण घेतलं होतं ते संपूर्णच लागलं आहे. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि 2 मिनिटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. बघा, वाफ काढून झाली आहे. बघा, मिश्रण किती मस्त खुलून तयार आहे ते. बघा, 2 मिनिटं मी चांगली वाफ काढून घेतला आहे. मिश्रण किती मस्त खुललेलं आहे ते. आता आपण त्यात साखर घालूया आणि सगळे जिन्नस एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
साखर संपूर्ण मिश्रणात मिक्स करून झाल्यावर त्यात आपण वेलची पूड घालूया। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात केसर दूध आणि सुकामेवा सुद्धा घालू शकता। साखरेचं प्रमाण देखील तुम्हाला जसं आवडेल त्या प्रमाणात तुम्ही साखरेचं प्रमाण ठेवू शकता। खूप जणांना शिरा हा खूप गोड लागतो, त्याप्रमाणे त्यांनी जास्त साखर टाकावी आणि काही जणांना कमी गोड शिरा आवडतो, त्यांनी त्या प्रमाणात कमी साखर टाकावी। आपल्या आवडीनुसार तुम्ही तुमचा शिऱ्याचा गोडवा ठेवू शकता। पहा, शिरा तयार आहे। आपण आता त्याला सर्व करूया। मस्त असा शिरा खुलून आला आहे, त्याचप्रमाणे मोकळा सुद्धा झाला आहे आणि त्याचा रंग पण पहा, मस्त वाटतोय ना आंब्याचा शिरा। मी अजिबात आर्टिफिशियल रंग घातला नाही आहे, जो रंग आहे तो आपल्या आंब्याचा गराचाच रंग आहे। तयार आहे आपला आंब्याचा शिरा। नक्की करा आणि आम्हाला कळवा कसा झाला आहे तो।